नाही नाही, मी निवडणुकीतच नाही, रिझल्ट सांगतो म्हणल्यावर तुम्हाला वाढायला लागले तुम्ही त्याच्यात. बीड आणि जालन्याचे रिझल्ट काय असतील की जर दोन्ही ठिकाणी तुम्ही सांगत ते लोकांनी ऐकलंय? नाही नाही, पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फी आहे, परंतु कोण निवडून येईन हे सांगायला मी निवडणुकीत नाही, माझा समाज नाही, मी नाव घेतलंच नाही ना पर्सनल की याला पाडा. तसं म्हणलं असतं तर मग आमची प्रतिष्ठा पणाला लागली असती. जनतेला अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, फक्त त्यांना एवढंच सांगितलंय पाडा, पण मताची ताकद दिसली पाहिजे. मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा, आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही. तशी जर मस्ती असली समजा की आम्ही नाही सांगून म्हणायची, मग विधानसभेला बघू, नाव घेऊन पाडू. मग तुम्ही नाव न घेता थेट इशारा दिलेला आहे, आता विधानसभेत बघू तुम्ही कसं निवडून येतात ते, त्याचं काय काय होतंय, ते पालकत्व त्यांच्याकडे, पालकमंत्री ते शांतता राहिली पाहिजे ही त्यांची जबाबदारी. परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना, त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचं आव्हान, पण ते सांगत नाहीयेत. पण वैयक्तिक टिप्पणी आपण केली नाही. 4 तारखेपासून म्हणजे 4 जून पासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा पारित होण्यासाठी. ते जर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र 100% विधानसभेला 288 मध्ये उभा करणार सगळ्या जाती धर्माच्या. धन्यवाद.